मोस्ट ऑफ द टाईम ना माझे स्टुडंट विचारते की सर तुम्ही ना बड्डे का साजरा करत नाही. तर प्रॉब्लेम असा आहे की विदाऊट सक्सेस तुम्ही या गोष्टी साजरा करणं चुकीचं आहे मला असं वाटतं. की आजोपर्यंत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा सोर्स नाही, एक प्रकारे चांगला इन्कम सोर्स नाही वगैरे, ठीक आहे. तर या गोष्टी चुकीच्या वाटतात. आता एंड ऑफ द स्टोरी बड्डे साजरा म्हणजे काय की बड्डे साजरा करताना आपण वेगळ्या लोकांना आपल्या घरी बोलवणार, बरोबर. आपण केक कापणार, ठीक आहे. असंच काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करणार, बरोबर ना. पण त्याच्यामध्ये मला एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, ठीक आहे. बाकीच्या लोकांची स्टोरी वेगळी असेल. बड्डे दिवशी चॉकलेट वाटायचे असतात वगैरे, त्याच्यानंतर भेटवस्तू आणतात वगैरे वगैरे या गोष्टी असतात. बट माझी स्टोरी वेगळी. माझ्यासाठी ना बड्डे ही कंप्लीट निग्लिजिबल आहे, की ज्याच्यामध्ये 0.1% सुद्धा त्याला व्हॅल्यू नाही खरं म्हटलं तर. मला एवढंच वाटतं की स्वतः पहिले चांगलं काहीतरी खूप साऱ्या मोठ्या गोष्टी अचीव केल्या पाहिजे, त्याच्यानंतर मग आपण आपलं हे केलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बड्डे साजरा केला पाहिजे, की चांगलं काहीतरी एक खूप मोठं एक लेवल लावलं आहे आपण माणूस, तेव्हा ह्या गोष्टी करता वगैरे तेव्हा ठीक वाटतं ह्या गोष्टी. तोपर्यंत मला गोष्टी योग्य वाटत नाही खरं म्हटलं तर, ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम मी कधीच बड्डे हा प्रकार मला आवडत नाही खरं म्हटलं तर. ज्याच्यामध्ये फक्त सेलिब्रेशन करायचं असतं, की ज्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल आहे का अनसक्सेसफुल या गोष्टी काहीच मॅटर करत नाही. पण फक्त साजरा करायचं म्हणून करायचं या गोष्टी मला आवडत नाही. आणि एंड ऑफ द स्टोरी काय आहे फक्त की आपल्याला सक्सेसफुल होणं जास्त गरजेचं आहे. मग मला कितीतरी विचारतं माझे विद्यार्थी, माझे स्टुडंट मला सगळं विचारतं तुम्ही बड्डे का साजरा करत नाही वगैरे. आणि जेव्हा माझा बड्डे होऊन जातो तोपर्यंत मला माहिती बी राहते माझा बड्डे होऊन गेला. फक्त एवढंच कळतं की मला 21-22पर्यंत माझं वय गेले, बस एवढंच कळतं मला. ज्या दिवशी माझा बड्डे जवळ येतो ना, मला एवढंच कळतं की 21-22 माझं वय झालं. तर बस माझं वय किती आता 22 एवढंच कळतं मला फक्त. बाकी मी एक मार्क करत की आज माझा बड्डे झाला वगैरे, मी सेलिब्रेशन नाही केलं वगैरे, या गोष्टी मला वाईट वाटणं वगैरे या गोष्टी मला काहीच फरक पडत नाही. आणि कोणी माझ्या बड्डेचे विश पण दिले ही मी चेक करत नाही. आणि माझी बड्डेची व्हॉट्सअप स्टेटस म्हणा, स्टोरी म्हणा, काहीच गोष्टी लावत नाही मी खरं म्हटलं तर. आणि या गोष्टी मला लावणं आवडत बी नाही. मग जे लोक ना बड्डे साजरा करतात त्यांची मेंटॅलिटी कळत नाही मला, ठीक आहे. जे लोक श्रीमंत लोक त्यांचा बड्डे साजरा करतात त्यांचं कळतं बाबा, ऑलरेडी त्यांचं पूर्णपणे आयुष्य सक्सेसफुल होऊन गेले, मग त्यांचा बड्डे साजरा करताय. पण जे आपल्यासारखी मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास फॅमिली त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, ते कावर बड्डे साजरा करत आहे. मी तर म्हणतो कोणीच नाही केला पाहिजे. जे मिडल क्लास लोअर मिडल क्लास त्यांनी बड्डे साजरा करायलाच नाही पाहिजे खरं म्हटलं तर. कारण त्याच्यामध्ये ना पॉईंट नाही काय साजरा करण्यामध्ये यार, काय पॉईंट आहे साजरा करण्यामध्ये. तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या काही गोष्टी अचीव केल्या नाही आत्तापर्यंत, आणि तुम्ही आत्तापर्यंत, ठीक आहे, तुम्ही अजून आत्तापर्यंत कुठल्या गोष्टी अचीव केल्या नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून बड्डे साजरा करताय, स्वतः सेलिब्रेशन करताय, मनी वेस्ट करताय, पैसे वेस्ट करताय याच्यावर, ठीक आहे. पण याच्याने काय मिळत काहीच नाही खरं म्हटलं तर. एक बड्डे साजरा करणं म्हणजे काय राहतं, फक्त एक आनंद साजरा करणं गोष्टी कळत राहणं फक्त. त्याच्यात मिळत काहीच नाही आपल्याला, फक्त वेस्ट ऑफ टाईम वेस्ट ऑफ मनी होतं, बाकी काहीच होत नाही आपल्याला. म्हणून मी सांगतो की ना यार, जोपर्यंत जे मिडल क्लास लोअर मिडल क्लास फॅमिली त्यांनी यार बड्डे साजरा करायच्या ना मार्ग सपोर्ट ना खरं म्हटलं, ठीक आहे. त्याच्याने काय होणार नाही, त्याच्याने फक्त वेस्ट ऑफ टाईम होणार आहे, बाकी काहीच होणार नाही. पहिले एक चांगलं, मी सुद्धा अजूनपर्यंत, आज माझं वय 22 आहे, आजपर्यंत कधीच माझा बड्डे मी सेलिब्रेट नाही केला आहे. आणि ज्यावेळेस सेलिब्रेट करायची म्हणजे जेव्हा एकदमच लहान होतो, दुसरी का सेकंड का थर्ड क्लासला साजरा करायची इच्छा बी असायची, तेव्हा काही फायनान्शियल मी स्टेबल नव्हतं की बड्डे साजरा करू शकेल वगैरे, एक केक आणू शकेल, एवढं मी फायनान्शियल स्टेबल नव्हतं. बट एंड ऑफ द स्टोरी की पूर्णपणे हे झालं पाहिजे माझं, आपण पूर्णपणे आयुष्यामध्ये सक्सेस झालं पाहिजे एक प्रकारे याच्यावरती, ज्याच्यामुळे एक चांगले स्टेबल अमाऊंट आपल्याकडे असली पाहिजे, तेव्हा बड्डे साजरा केला पाहिजे. तेव्हा खरं म्हटलं तर याला महत्त्व आहे, नाहीतर याला महत्त्व नाही आहे. जेव्हा आपले एक लेवलला आपण येऊन जातो तेव्हा मग गोष्टी साजरा करायला, एन्जॉय करायला आपल्याला काहीच वाटत नाही, ठीक आहे. तेव्हा आपण या गोष्टी साजरा केल्या पाहिजे, नाही तोपर्यंत या गोष्टी कंप्लीट करून काहीच उपयोग नाही, ठीक आहे. एवढंच सांगायचं फक्त, जास्त काही मेजर गोष्ट नाही आहे. बट त्याच्यामुळे आय डोंट लाईक टू सेलिब्रेट माय बड्डे. माझा बड्डे मला सेलिब्रेट करायला कधी आवडत नाही. व्हॉट्सअपला स्टेटस पण नसतं, कधी इंस्टा स्टोरी पण नसते, कधीच काही नसतं वगैरे. फक्त पॅरेंट्स वगैरे असं ते त्यांचं करता स्टेटस लागतात, बट मला काहीच आवडत नाही या गोष्टी करलं. आणि बड्डे साजरा करून बी करायचं काय करायचं आहे बड्डे साजरा करून, एक सेलिब्रेशन फक्त करायचं आहे असं. पण मला असं वाटतं की सेलिब्रेशन तुमच्या गरिबीचं प्रत्येक दाखवतं, ठीक आहे. काय वाटतं, तुमच्या गरिबीचं ते प्रत्येक दाखवतं की तुम्ही किती गरिबी याच्यावरून ते दाखवता असं वाटतं मला. म्हणून जेव्हा आपण ना एक फायनान्शियल स्टेबल होऊन जाऊन तेव्हा बड्डे साजरा केला पाहिजे. आणि मी ठरवून घेतलं की जोपर्यंत मी पूर्णपणे फायनान्शियल स्टेबल होत नाही ना तोपर्यंत मी बड्डे साजरा करणार नाही. एक लेवलला येत नाही तोपर्यंत मी बड्डे साजरा करणार नाही. हां, जेव्हा येऊन जाईल ना तेव्हा करीन, आता नाही. आता किती संघर्षाला, किती प्रॉब्लेम्स आले, आता बड्डे साजरा नाही करणार मी आता, ठीक आहे. आणि एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं फक्त. आणि प्लीज ज्यांनी चॅनलला फॉलो नाही केलं, या व्हिडिओ बघताय पण चॅनल फॉलो करत नाही, सबस्क्राईब करत नाही, ठीक आहे, करा, ठीक आहे. थँक्यू.